नमस्कार, मी अरुंधतीज किचनच्या हे डाएट रेसिपी सिरीज मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एपिसोड 3 आणि या एपिसोड 3 मध्ये बघणार आहोत आपण फेटी आणि प्रोटीननी भरपूर मूग डाळ आप्पे। अगदी सुंदर लागतात आणि लहान मुले सुद्धा आवडीने खातील एवढी छान रेसिपी ही होते। चला तर मग बघूया ही रेसिपी म्हणजे मूग डाळ आप्पे। आप्पे खायचे ना, व चला रेसिपी बघूया आणि रेसिपीचे साहित्य बघूया। आता इथे आपण मूग डाळ आप्पे बनवण्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे। हे सगळं घरगुती साहित्य आहे, खूप विचार करण्याची गरज नाही आहे किंवा हे नाही आहे कामं हे आणावं लागेल। इझी आप्पे आहे। माझ्याकडे जेवढं घरगुती साहित्य होतं मी तेवढं घेतलं। इथे आहे मूग डाळ मी 2 ते 3 तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे। त्यानंतर आहे मेथीचे पाने, हे ऑप्शनल आहे, मला आवडतात मग मी घेतले। आणि त्यानंतर आहे टोमॅटो, हिरवे वाटाणे आणि गाजर, हिरव्या मिरच्या 2 ते 3 2 हिरव्या मिरच्या आणि 2 अगदीच फिक्क्या मिरच्या मी घेतलेल्या आहे। त्यानंतर आहे जिरे आणि 1 अद्रकचा तुकडा। अशा प्रकारे आपलं सगळं इझिली अवेलेबल होईल एवढं साहित्य आहे आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप हेल्दी आहे। तांदळाचे आप्पे बनवण्यापेक्षा ही आप्पे रेसिपी खूप हेल्दी असते शरीरासाठी। तुमचे मुलंही खूप आवडीने खातील। फक्त ह्याच्या टिप्स मी दिलेल्या आहेत त्या फॉलो करा, तुम्ही पुढे बघा। मी इथे घेतलेला आहे। आता मिक्सरमध्ये आपण मूग डाळ वाटून घेणार आहोत। तर हे वाटण्याची ही एक पद्धत आहे। जेव्हा तुम्ही हे सगळं मिक्सरमध्ये घालता आणि मिक्समध्ये तुम्ही ग्राइंड करता त्यावेळेस तुम्हाला पूर्ण फाईन म्हणजे पूर्ण चिकन दळून नाही घ्यायचं आहे, ते रवाळ असं राहायला हवं। म्हणजे जेणेकरून ते रवाळ राहिलं म्हणजे ते दाणेदार जेव्हा राहतं तेव्हा तुमचे आप्पे खूप छान खुसखुशीत होतात आणि क्रिस्पी होतात। आपल्या दरवेळेस काय होऊन जातं की आपण खूप फाईन करतो, म्हणजे खूप बारीक पातळ करतो मिश्रण। आणि आता आपण ह्यात हळूवारपणे सगळं मिश्रण मिक्स केलेलं आहे, म्हणजे कोथिंबीर असेल, मिरची असेल आणि अद्रक आणि जिरेसुद्धा मी यात मिक्स करते। आपल्याला इथे गाजर मिक्सरमध्ये घालायचे नाही आहे। आणि आता मी यात जिरे टाकले कारण जिऱ्याची एक वेगळी दळल्यानंतर वेगळी टेस्ट असते एक। आणि अशा प्रकारे आपण सगळं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। आता तुम्ही माझं मिश्रण बघालच केवढं आपल्याला कशा प्रकारे आपल्याला मिश्रण हवं आहे। तर इथे अगदी दिसतानाच दिसतंय की पूर्ण असं चिकन नाही झालेलं, थोडं रवाळ आहे। याच्यापेक्षा थोडंसं जास्त रवाळ ठेवलं तरी चालेल। आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि तुम्हाला हवं तेवढं मिश्रण तुम्ही घ्या, त्यात मीठ टाका आणि उरलेलं जे काही साहित्य आहे म्हणजेच गाजर असेल, तुमचे वाटाणे असतील ते तुम्ही मिक्स करा। आणि इथे मी मेथीचे पाने घेतलेले ते टाकले। आणि मिक्स करून घेऊ। आणि आता आपण पुन्हा राहिलेलं साहित्य त्यात टाकू, म्हणजेच आता आपले राहिले टोमॅटो, मग आता आपण त्यात टोमॅटो टाकू। आता हे वाटाणे घेतलेले आहे, तर वाटाणे कसे घ्यायचे, तर कच्चे मी तसे टाकत नाही आहे, याला मी थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेते आणि मग टाकते आहे, जेणेकरून ते क्रिस्पीही लागतात आणि मध्ये पूर्ण शिजताही। त्यानंतर आता टाकू त्यात पाणी थोडंसं। मिक्स करून घ्यायचं
पूर्ण. आणि आता आपण मीठ राहिले ते मीठ टाकून घेऊ. मीठ तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घ्या, चवीनुसार. पुन्हा असं पूर्ण एकत्रित करून घेतलेलं आहे. आणि इथे आपण घेणार आहोत पॅन ठेवल्यानंतर पॅन तापू द्या. त्यात थोडंसं तेल किंवा तूप टाका. तुम्ही डाएट करत असेल तर तुम्ही तूपही यूज करू शकता. ते कडकडीत किंवा मध्यम आचेवर तो पॅन जो आहे तो तापून घ्या. तापून घेतल्यानंतर त्यात आपल्याला मिश्रण टाकायचं आहे. आपला पॅन असा गरम झालेला आहे आणि आता आपण त्यात टाकूया हे मी केलेलं मिश्रण. त्या खोलग्यामध्ये भरून घेऊ. असे एक एक करून सगळं आपलं मिश्रण त्यात भरून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं सगळे पात्र भरून झालेलं आहे. आणि आता आपण त्यावर झाकण ठेवू. 15 मिनटं तरी तुमचे लागतील. आणि असं 15 मिनटानंतर मी जेव्हा बघितलं 10 ते 15 तुमचं मिश्रण जसं असेल तसं तुम्हाला त्याला वाफू द्यावं लागेल. आता इथे मी 15 मिनटात बघितलं तर ते छान असे फुललेले होते. मी मीडियम गॅसवर याला ठेवलेलं होतं. अगदी छान कुरकुरीत होऊन आलेले आहे. आणि तुम्हाला जर तुमचं मिक्सचर पातळ झालेलं असेल किंवा ते थोडंसं जास्त चिकन झालेलं असेल तर तुम्ही त्यात तांदळाचं पीठही मिक्स करू शकता. अशा प्रकारे आप्यांना पलटी मारून घ्यायची आणि पूर्णपणे पुन्हा त्याला झाकण ठेवून वाफवून द्यायचं. आप्पे तर रेडी आहे. आणि हेच रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांना एकदा टेस्टला द्या. किती सुंदर लागतील. तुम्ही एकदा टिफिनला देऊन बघा आणि नक्की तुम्ही बघा तुमचा मुलाचा टिफिन फस्त होऊन येईल की नाही. आणि एवढा हेल्दी नको ती आंबलेले पदार्थ आणि नको इथे तांदळाचे पदार्थ. पौष्टिक पदार्थ आपल्याला द्यायचे असेल तर आपण ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला अशा सुंदर सुंदर रेसिपी मी देणार आहे. बाय.